नाना प्रयत्न करून ज्ञान भक्ती वैराग्याचा उपदेश करण्यासाठी निर्गुणाचा सगुण नाना भक्ता कारण निज नामाचे सदुक करणे या भक्ताची लाज राखणारा तुझ्याशिवाय या जगामध्ये कोणी नाही. तू सोडलास तर माझं हास्य करून टाकणार हे जग आहे, दैवत आहे. आम्हाला ऐकायला मिळालं आपल्या गावामध्ये दत्तात्रय प्रभूची, गणेश महाराजांची, शिवशंकराची आणि हनुमंतरायाची कोणती प्राण प्रतिष्ठा आहे. आणि या ठिकाणी कोणीही देवी देवतेला गालबोट लागणार नाही असं दोन्ही बसलीमातून वक्तव्य व्हावं अजिबात नाही. अंतःकरणातून हेतूही तसा नाही. दोन्ही बसलीनंतर आम्ही शिवशेजारचे आहोत आणि अतिशय सुज्ञ आणि विचार. जिथं शब्द फेकल्याच्या नंतर तो शब्द कुठं बसो त्या पुढल्या समोरच्याला हे ज्ञान कमी असलं की त्या गोष्टी घडतात. पण आज काही तसं होणार नाही, कारण आमच्यासाठी वयोवृद्ध किंवा तपोवृद्ध म्हणायला हरकत नाही अशी भजनी आमच्या समोर सोबत आहे. आणि मला अभिमान आहे ज्या भजनाचा बोलबाला आमच्या भागामध्येच नव्हे, नांदेड जिल्ह्यात नव्हे, आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये सुसज्ज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणेश पाटील स्वावलंबी भजनी मंडळ म्हणजे काकांडीची आहे. कोणत्याच गोष्टीच्या कोणत्याच बारा भानगडीमध्ये न जाता सुसज्ज अशी सुसंवादानं भजन तुम्हाला चांगलं कसं देता येईल याकडेच विशेष लक्ष देऊन त्या गणेशाचं वर्णन करत असताना कवी करता गणामध्ये काय म्हणतो बघा. कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित आदरणीय दत्तभक्त पाटील, हनुमंतराव पाटील, माधवराव पाटील हिंगणे, माझ्या कोळगावातील महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष साहेब यांच्याकडून 101 रुपयाची समोर भेट माझ्या भजनाकडे पाठवल्या भेटीबद्दल भजनाच्या वतीने आपला मनापासून आभारी आहे, धन्यवाद. व तसेच उपस्थित माझ्या भजनावर जीवापार प्रेम करणारे आमचे बाबाश्री, ज्या माणसाचं नाव अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये पेटी मास्तर या नावाने जो हार्मोनियम या पद्धतीमध्ये जो बादशाह आहे असा विविध प्रकारचा भजनाचा अनुभव ज्याच्याकडे सामावलेला आहे. आदरणीय दत्तभक्त पाटील उत्कृष्ट प्रकारचे हार्मोनियम मास्तर, माझ्या भजनावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व दत्तभक्त पाटील, आदरणीय गंगाधर पाटील शिवराय कोळगावकर यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाची समोर भेट पाठवल्या भेटीबद्दल भजनाच्या वतीने मनापासून आभारी आहे, धन्यवाद.
कुठं भेटीला कमी पडल तरी हा भाव तुम्ही लक्षात घेऊन सध्याची परिस्थिती पाहता या गोष्टीला तुम्ही समजून घेणारे आहात. एवढं माणूस अंतःकरणामध्ये ठेवून आपल्याला मला आता सूचना मिळाली की बाबा वेळेचं काय बंधन लावलं नाही, मग कमीत कमी वेळेमध्ये आपला पारा पूर्ण केला जावा. काही हरकत नाही. चांगल्या पद्धतीने वेळ कमी लागल किंवा 15 मिनिटं इकडे तिकडे होतील, पण चांगलं भजन तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न आहे. आणि तुमचाही शब्द अंतःकरणामध्ये शिरसावरती मानून पायी लागावं. पायीच का लागावं बरं? जिथे बघा तिथं पायाचं महत्व एवढं का सांगितलं असेल आपल्याला ऐका मिळते. पायाचा मी दास दत्ता अर्जी ऐकावी, पतित पावन दिन दयाळा लज्जा राखावी. त्याचे पुढे जाऊन श्री गुरु चरण सरोज म्हटलं. पाय बघा किती महत्वाचे आहेत. त्याच्याही पुढे जाऊन जली आवरी पाय धुतले श्री पालवे चरण उचले स्वर अनुष्ठा लाविलो चरणा बसलो चरण पूजना. हे पाय काय की आम्हाला हे पाय जवळ आहे. चरण घटना ब्रह्म लागे हातावर. चरणाला स्पर्श केला की ब्रह्म हाताला लागण्याची शक्यता आहे. म्हणून कवी करता म्हणतो ध्यान मन पायी.
डेकोरेशन अँड साऊंड